दाढीवाले काका उत्साही करवल्या, म्युझिकल काका, चायनीज टेम्पल, आनंदी सेजल आणि अजून खूप काही. तर नमस्कार मित्रांनो, आज सेजलचं लग्न होतं. तर मी आणि संकेत निघालो भायखळ्याला. तिकडे पोचल्यावर आधी हलका नाश्ता केला आणि नंतर हॉलकडे रवाना झालो. तेवढ्यात सेजलची गाडी आली. गाडीतून उतरताच तिचं स्वागत ढोल आणि सनईच्या आवाजात करण्यात आलं. ढोलवाल्यांच्या तालावर सेजल ही हसत हसत नाचत आत आली. थोड्या वेळाने आम्ही हॉलमध्ये जाऊन बसलो. जशी सेजलची ग्रँड एंट्री झाली तशी तिच्या करवल्यांनी पुन्हा एकदा सुंदर मराठी गाण्याने स्वागत केलं. लग्न समारंभ छान पार पडला आणि मग जेवणासाठी लाईनमध्ये उभे राहिलो. मी जेवत असताना संकेत भाऊच्या बायकोचा फोन. अरे बापरे, किमान 10 वेळा तरी व्हिडिओ कॉल आला असेल. जेवण झाल्यावर आईस्क्रीमसाठी लाईन लावली. तिथेच निलेश सरांच्या आठवणीतला लंबी दाढीवाला बुवा दिसला. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की ते नवरदेवाचे काका आहेत. हॉलच्या आत म्युझिकल मैफिल सुरू होती. एक काका मै हू डॉन गाणं गाऊन पब्लिकला जबरदस्त एंटरटेन करत होते. गिफ्ट आणि प्रेझेंट देण्यासाठी लाईन लागली होती. सेजलने चेंज करून पुन्हा एंट्री घेतली आणि करवलांनी पुन्हा नाचत नाचत सेजलचं स्वागत केलं. विशेष म्हणजे मराठमोळा थोडा साधा भोळा या गाण्यावर सेजलने नवरदेवाचे स्वागत केलं. माझं लक्ष गेलं सेजलच्या एका काकांकडे. प्रत्येक लग्नात घरात एक माणूस असतो ना, जो पूर्ण उत्साहाने सगळं सांभाळतो. तो उत्साह अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खरंच कार्यक्रमाची शान बनून उभे होते सेजलचे काका. कधी कधी त्यांच्याकडे लक्ष गेल्यावर आमच्या शाळेतील एक्सपर्ट टीचर म्हणजे अमित चव्हाण सर यांची आठवण करून देणारा चेहरा हा सेजलच्या काकांचा होता. थोड्या वेळाने आम्ही सेजलला प्रेझेंट दिलं आणि घरी निघत होतो. तेवढ्यात अचानक आठवलं की यूट्यूबवर मी खूप वेळा चायनीज टेम्पलचे व्हिडिओ पाहिले आहेत. डिस्टन्स बघितलं तर फक्त 5 मिनिटांवर होतं. बस मग काय, बाईक काढली आणि निघालो चायनीज टेम्पलला. तिथे पोचल्यावर तर मंदिर बंद होतं. टाईम बघितलं तर लक्षात आलं की चायनीज टेम्पल फक्त शनिवारी आणि रविवारी 11 ते 3 या वेळेतच ओपन असतं. मग तिथून पुन्हा घरी निघालो. तर